नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीकेच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप सारा जीकेच्या व्हिडिओला सपोर्ट करत आहात। मी या पुढे देखील जीकेचे म्हणजे जनरल नॉलेजचे व्हिडिओ टाकत राहील। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण या चॅनलवरती असंच जीकेचे व्हिडिओ येत राहतील। तसंच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना कळवा। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे पानिपत, दुसरा ऑप्शन आहे संगमनेर, तिसरा ऑप्शन आहे पावनखिंड आणि चौथा ऑप्शन आहे कोणताही नाही। तर मित्रांनो, आपल्याला जर उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा। तर याचं बरोबर उत्तर आहे संगमनेर। तर चला पुढे पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? मित्रांनो, याचे देखील 4 ऑप्शन आहेत आपल्याला। पुरंदर, दुसरा ऑप्शन आहे मल्हार, तिसरा ऑप्शन आहे रायरेश्वर आणि चौथा ऑप्शन आहे राजमाता। मित्रांनो, यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे 5 सेकंदात। तर याचे बरोबर ऑप्शन आहे रायरेश्वर। तर चला पुढे। मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतात एकूण किती राज्य आहेत? तर याचे पर्याय जाणून घ्या, त्यानंतर आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। पहिला पर्याय क्रमांक आहे 12 राज्य, दुसरा पर्याय क्रमांक आहे 28 राज्य, तिसरा पर्याय क्रमांक आहे 50 राज्य आणि चौथा पर्याय क्रमांक आहे 30 राज्य। मित्रांनो, यापैकी तुम्हाला कोणता ऑप्शन बरोबर वाटतो आपण कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा 5 सेकंदामध्ये। तर याचे बरोबर उत्तर आहे 28 राज्य। चला पुढे। प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि सोपा आहे। संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते? आपणास जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा। ऑप्शन आहेत, ऑप्शन नंबर 1 शाहू, ऑप्शन नंबर 2 तानाजी, ऑप्शन नंबर 3 दादोजी आणि ऑप्शन नंबर 4 आहे बाजीप्रभू। तर यापैकी बरोबर उत्तर आहे शाहू। चला पुढे। 5वा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा, महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले होते? हा प्रश्न आपणास माहीतच पाहिजे आहे। पहा, 4 ऑप्शन आहेत, शहाजी, ऑप्शन क्रमांक 2 आहे दादोजी, ऑप्शन क्रमांक 3 आहे तानाजी, ऑप्शन क्रमांक 4 आहे बाजीप्रभू। तर यापैकी राईट आन्सर आहे शहाजी। सॉरी तर यापैकी राईट ऑप्शन आहे दादोजी। ओके। तर पहा, प्रश्न क्रमांक 6 आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे। महाराजांचा राज्याभिषेक आहे, त्या राज्याभिषेकच्या विरुद्ध आहे, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट आहे। पहा, महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडितने केला होता? तर आपल्याला ऑप्शन दिलेला आहे 4 गागाभट्ट, तुकाराम, रामदास आणि सदाशिव। या 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन बरोबर वाटतो आपण आज कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर मित्रांनो, याचं ऑप्शन आहे गागाभट्ट। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 हा देखील इम्पॉर्टंट आहे, शिवाजी महाराजांच्या रिलेटेड आहे। तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे मृत्यूचे कारण नक्की काय होते? आपणास माहीत असेल तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। मी तुमच्या कमेंटला लाईक करेल, हायलाईट करेल आणि आपल्या कम्युनिटी टॅबमध्ये जरूर टाकण्याचा प्रयत्न करेल, कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं आहात। तर पहा, 4 ऑप्शन आहेत, ताप, विष, लढाई आणि वरीलपैकी नाही। तर यापैकी बरोबर ऑप्शन आहे ताप। चला पुढे पहा, 8वा प्रश्न आहे, स्वप्नांचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते? मित्रांनो, आपल्याला इथे देखील 4 ऑप्शन पाहायला मिळतात। या 4 ऑप्शनपैकी आपल्याला कोणता ऑप्शन राईट वाटतो ते जाणून घेऊन आपण उत्तर कमेंट करू शकता। तर पहा, ऑप्शन क्रमांक दिल्ली, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई, ऑप्शन क्रमांक 3 जयपूर आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे नागपूर। तर यापैकी बरोबर उत्तर आहे मुंबई। चला, प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? पहिला ऑप्शन आहे येलदरी, दुसरा ऑप्शन आहे कोयना, तिसरा ऑप्शन आहे विष्णुपुरी आणि चौथा जायकवाडी। मित्रांनो, कोयना हा देखील मोठा धरण आहे आणि जायकवाडी हा देखील मोठा धरण आहे, परंतु इथे जायकवाडी हा सर्वात मोठा धरण आहे। चला पुढे।
प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, अश्विनी धनी. तर मित्रांनो, रतन टाटा हा देखील महाराष्ट्रातील श्रीमंत व्यक्ती आहे. मुकेश अंबानी हा देखील आहे, परंतु इथं उत्तर आहे मुकेश अंबानी. चला पुढे. प्रश्न क्रमांक 11 आहे, जगातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान कोणत्या देशाचे आहेत? आपले ऑप्शन पाहायला मिळतात चीन, रशिया, कोरिया आणि भारत. मित्रांनो, भारत या देशाचे जगातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 12, भारताची लोकसंख्या किती आहे? तर आपल्या भारताची लोकसंख्या मित्रांनो, आपला ऑप्शन पाहायला मिळतात 140 कोटी, 200 कोटी, 138 कोटी, 150 कोटी. तर यापैकी बरोबर उत्तर आहे 138 कोटी. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 पहा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण होते? तर याचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात 4, वसंतराव नाईक, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे. तर मित्रांनो, यापैकी बरोबर ऑप्शन आहे वसंतराव नाईक. तर मित्रांनो, आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच धन्यवाद. आणि असेच लाईक करा, चॅनलला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.